निवडणुकीसंदर्भातली महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स कायम आहे। जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरती उत्तर देणं टाळलं आणि राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी वेळ आहे त्यावर आत्ताच काय बोलायचं असं आव्हाड म्हणालेत। आणि राजकारणात काही झालं तरी शरद पवार समविचारी पक्षांपासून दूर जाणार नाहीत, ते कायम महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत। त्यांच्या आग्रहामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले। 5 तारीख आहे ना, आज तारीख काय? खूप दिवस येतो। शरद पवार साहेब हे कायम महाविकास आघाडीच्या बाजूनी आहेत, राहतील। महाविकास आघाडीची मूर्तमेढच त्यांच्यामुळे झाली आहे, तिची स्थापनाच त्यांच्यामुळे झाली आहे। आणि आपल्या विचारांपासून, आपल्या विचारधारेपासून शरद पवार साहेब कधीच आपल्या आयुष्यात बाजूला गेलेले नाहीत। शरद पवारांची खासियत आहे की ते राजकारण कुठल्याही काही करतील, पण समविचारी पक्ष जे आहेत त्यांचे, ज्यांच्याबरोबर त्यांनी आयुष्य घालवलं आहे आणि ज्या विचारांसाठी ते कायम आग्रही राहिलेत, त्या विचारांची ते फारकत घेणारच नाहीत।